श्री शिवाय नमस्तुभ्य. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या युट्यूब चॅनल मध्ये. आई जगदंबेच्या कृपेने आपल्या परिवारात सुख समृद्धी लाभो. मित्रांनी, मी आज तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्री 2026 ची व्रतविधी. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचे महत्व खूप मोठे आहे. महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी करतात. चतुर्दशी तिथीचे स्वामी भगवान महादेव असतात. यासाठी प्रत्येक महाशिवरात्रीला कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला शिवरात्री साजरी केली जाते. महिन्याच्या मासिक शिवरात्रीला सर्व भक्तजन महाशिवरात्रीचे व्रत करत असतात. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी तिथीला भगवान शंकराच्या कृष्ण प्राप्तीसाठी व्रत करतात, पूजा पाठ करतात. या प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पण फाल्गुन महिन्याच्या शिवरात्रीला खूप महत्वपूर्ण मानली जाते. फाल्गुन महिन्याची शिवरात्री कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी सर्वात महत्वाची मानली जाते. याविषयी खूप सारे पौराणिक कथा प्रचलित आहेत. जसे की एका कथेत भगवती पार्वतीने भगवान शंकराची प्राप्ती पती स्वरूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती. तर दुसऱ्या पौराणिक कथा सांगतात की फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. हेच कारण आहे की महाशिवरात्री अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते आणि पवित्र सुद्धा मानली जाते. आणखी एका कथेनुसार आजच्या दिवशी म्हणजे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव लिंगाच्या रूपात प्राप्त झाले होते. तर यासाठी फाल्गुन महिन्याची कृष्ण पक्षाची चतुर्दशी महाशिवरात्रीच्या रूपात साजरी केली जाते. तो एक महत्वाचा सण आहे. एक गोष्ट आहे की आजच्या दिवशी जर आपण शिवलिंगाची पूजा करतो, आराधना करतो, शिवलिंगाचे जो अभिषेक करतो, त्याने आपल्याला पुण्यफळ मिळते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. तर यासाठी महाशिवरात्रीचा दिवस मनोकामना पूर्ण करण्याचा दिवस मानला जातो. पुराणात सांगितल्यानुसार आजच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4 पदार्थाची प्राप्ती होते. यासाठी महाशिवरात्री सर्वात श्रेष्ठ दिवस असतो कोणत्याही प्रकारची मनोकामना पूर्ण करण्यासाठी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ या 2026 मध्ये महाशिवरात्री कधी आहे. चतुर्दशी तिथी कधी प्रारंभ होणार आहे, समाप्त कधी होणार आहे, महाशिवरात्रीची व्रताची सुरुवात कधी करायची, पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता. कारण की महाशिवरात्रीला 4 प्रहर मध्ये पूजा असते. रात्रीला 4 प्रहराची पूजा. तर ही पूजा करण्याचा शुद्ध मुहूर्त कोणता, कशा प्रकारे पूजा करायची, महादेवाला अभिषेक कसा करायचा, उपाय कोणते कोणते आहेत, ही संपूर्ण माहिती आपल्याला आज या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. खूप महत्वाची आजची व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ एक मात्र माध्यम आहे जे आम्हाला कळते की तुम्ही आम्हाला किती प्रेम देता, तुमच्या मनात काय आहे ते. सुरुवात करूया मंडळी आजच्या व्हिडिओला. तर पहिले चतुर्दशी तिथी प्रारंभ कधी होणार आहे आणि समाप्त कधी होणार आहे आणि महाशिवरात्रीचं व्रत कधी ठेवायचं आहे. तर पहा, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला प्रारंभ होणार आहे 15 फेब्रुवारी 2026 म्हणजे रविवारी संध्याकाळी 5:04 हे व्रत सुरू होणार आहे आणि 16 फेब्रुवारी तिथीला संपणार आहे. सोमवारी संध्याकाळी 5:34 हे व्रत संपणार आहे. तर अशात महाशिवरात्री कधी आहे. तर पहा, शास्त्रानुसार जेव्हा चतुर्दशी तिथी रात्री म्हणजे रात्रीला निश्चित कालात व्याप्त होत असते, त्या दिवशी आपण महाशिवरात्री साजरी करतो. कारण निश्चितकालीन पूजा महाशिवरात्रीला आवश्यक असते. कारण महाशिवरात्री अर्थात रात्रीचं असणं आवश्यक असते. महाशिवरात्री म्हणजे रात्रभर शिवाची आराधना करणे. विशेषतः निश्चित कालात अर्धरात्री व्यक्त होत असते. अशात 15 फेब्रुवारी 2026 ला चतुर्दशी तिथी अर्ध्या रात्री प्राप्त होत आहे. यासाठी 15 फेब्रुवारी 2026 रविवारी रात्रीचं व्रत खूप महत्वाचे मानले जाते. महाशिवरात्रीची पूजा आपण 15 फेब्रुवारी 2026 ला तसेच 15 फेब्रुवारीला खूप सारे संयोग आपल्याला प्राप्त होत आहेत. जसे की या वर्षी महाशिवरात्रीला भगवान शिवची पूजाचा वेळ आहे. श्रावण नक्षत्रात प्रभावाखाली असणार आहे.
श्रावण नक्षत्रात जे पण आपण शुभ काम करणार आहोत, शिवजीची पूजा, त्यांचा अभिषेक करणार आहोत, त्याचं फळ आपल्याला लवकर मिळते. 15 फेब्रुवारीच्या रात्री 7:48 पर्यंत उत्तराषाढा नक्षत्र राहणार आहे. यानंतर श्रावण नक्षत्र सुरू होणार आहे. या दिवशी पूर्ण दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग आहे, जो की अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. सकाळी 7:03 संध्याकाळी 7:48 पर्यंत आपल्याला सर्वार्थ सिद्धी योग प्राप्त होणार आहे. 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी इतके सारे शुभ संयोग आपल्याला प्राप्त होणार आहेत. जर तुम्ही साफ मनाने विधी विधानाने भगवान शिवजीची पूजा आराधना केल्याने कोणत्याही प्रकारची मनोकामना पूर्ण होईल. तरी हे दिवस अत्यंत शुभ. आता आपण जाणून घेणार आहोत 4 प्रहराची पूजाच्या शुभ वेळा कोणकोणत्या. तर पहा, भगवान शिवजीची पूजा आपण रात्री 4 प्रहरामध्ये पूर्ण करणार असतो. 4 प्रहर म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळात पूजा मुहूर्त संध्याकाळी 6 ते 9 या वेळात, नंतर दुसरा प्रहर 9 ते 12 पर्यंत, नंतर रात्री 12 ते 3 पर्यंत तिसरा प्रहर, चौथा प्रहर सकाळी 3 ते 6. ही 4 प्रहराची पूजा खूप महत्वाची मानली जाते. शास्त्रात सांगितल्यानुसार जो कोणी मनुष्य 4 प्रहरात महाशिवरात्रीची पूजा करतात त्यांना धर्म, काम, मोक्ष, तीर्थ या 4 पदार्थांची प्राप्ती होत असते. यासाठी महाशिवरात्रीला 4 प्रहराची पूजा अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अन्य काही एक वेळ असते, त्याला महानिशित काल असे म्हटले जाते. या काळात अर्धरात्री मध्ये असते. जर तुम्ही या 4 प्रहराची पूजा केली जरी नसेल, पण जर तुम्ही निश्चित कालात पूजा केली असेल तर तुम्हाला 4 प्रहराच्या पूजेचे पुण्य फळ मिळत असते. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य काम करावे. अंघोळ करून भगवान शिवजीची विशेष पूजा करायची असते. सगळ्यात पहिले आपण आपल्या घराच्या आसपास एखादे मंदिर असल्यास शिवजीचा अभिषेक करावा. जलाभिषेक पंचामृत, मध, दूध, दही, साखर किंवा तूप अशा या 4 पंचामृताने करू शकतो. मग शिवलिंगाला धोत्रा, बेलपत्र, पांढरे फूल वाहावे. त्यानंतर धूप, दीप, अक्षता, फळे, फुले अर्पण करावीत. शिवाची आराधना करावीत किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर कापुराने शिवजीची आरती करावी. शिव पार्वतीच्या कृपेसाठी हे व्रत महत्वाचे असते. जर शिवरुद्राष्टक स्तोत्र जर तुम्ही वाचले तर फारच उत्तम, किंवा शिवतांडव स्तोत्र वाचले तरीही चालते. शिवसहस्त्र नामाचे जप करावे, जसे की ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. हे जप केल्याने आपल्याला जीवनात येणारी बाधा दूर होते. कोणत्याही प्रकारचे दुःख, कष्ट किंवा यापासून होणारी पीडा यापासून मुक्ती मिळते. पुण्याची उदय प्राप्ती होते. मनोकामना पूर्ण होतात. पापांचा नाश होतो. आपल्या घरात जर कोणी लहान मुलं असतील ती सुद्धा हे व्रत करू शकतात, किंवा बाया माणसं किंवा वयोवृद्ध पुरुष स्त्रिया हे सुद्धा व्रत करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही महाशिवरात्रीची व्रत पूजा कशी करणार आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हे व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा कमेंट करून सांगा. तोपर्यंत तुम्हाला माझ्यापासून धन्यवाद. मी तुमच्यापासून विदा घेते. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यम.